सगळ्यांना जय भीम. समष्टीच्या या दुसऱ्या सत्रातील पहिल्या चर्चासत्रात समाजकार्य, शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या ॲडव्होकेट मुक्ता नरेंद्र दाभोलकर आहेत आपल्यासोबत. आज आपण त्यांच्याशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आजवरच्या प्रवासाबद्दल, तसेच डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा खून, आरोपींना पकडून शिक्षा मिळण्यास आलेला विलंब, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आजवरचा प्रवास, त्यांच्या कामासमोर आजच्या घडीला असलेली आव्हाने, अशा काही मुद्द्यावर संवाद साधणार आहोत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामामुळे मुक्ताजींची आज सर्वांना ओळख आहेच, पण या मुलाखतीच्या निमित्तानं मला त्यांची ओळख इथं करून देणं महत्त्वाचं वाटतं. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून सोशॉलॉजीमधून त्या BA झालेत. टीसमधून MA इन एलिमेंटरी एज्युकेशन आणि त्यानंतर LLB असं त्यांचं शिक्षण झालं आहे. महाविद्यालयीन काळापासून त्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामामध्ये सक्रिय आहे. पंचायत राज प्रशिक्षण, ग्रामसभा सशक्तीकरण, महिलांचं नेतृत्व, शालेय व्यवस्थापन सशक्तीकरण इत्यादी क्षेत्रामध्ये त्यांनी राज्यभर 100पेक्षा अधिक कार्यशिबिरामध्ये सहभाग घेतला आहे. त्यांनी गाव आणि शाळा ही पुस्तिका लिहिली असून पंचायत सखी या उपक्रमाचे संयोजन देखील त्यांनी महाराष्ट्रभर केले आहे. कौटुंबिक हिंसाचाराविरोधात सखी गटाच्या माध्यमातूनही त्या कार्यरत आहेत. डॉक्टरांच्या हत्येनंतर त्यांनी जादूटोणाविरोधी कायदा असेल, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा असेल, हे दोन्ही कायदे मंजूर होण्यासाठी लढा दिला आणि ते कायदे महाराष्ट्र शासनाने मंजूर केले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान युवा कार्यकर्ता पुरस्कार 2009 आणि भीमाबाई आंबेडकर पुरस्कार 2015 यासारख्या सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. मुक्ताजी, तुमचं स्वागत आहे. आपल्याकडे 40 ते 85 मिनिटं असतील, त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही आणि आपण प्रश्नांकडे वळूया. हो. आज आपण अशा काळात जगतोय जिथे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली ज्या सीमारेषा आहेत त्या पुसट होत चालल्या. अनेक वर्षापूर्वी डॉक्टर दाभोलकरांना कदाचित या संकटाची चाहूल लागली असावी आणि त्यांनी अनिसच्या चळवळीच्या माध्यमातून त्याला एक उत्तर दिलं. ही चळवळ केवळ विरोधाची नाही, तर विवेकशील समाज निर्मितीची चळवळ आहे. एका व्यक्तीचा विचार चळवळीत रूपांतरित होतो, हा इतिहास तुम्ही जगला आहात, अनुभवला आहात. तर गेल्या 4 दशकातील अनिसच्या प्रवासातील काही महत्वाचे टप्पे तुम्ही सांगू शकाल का? हो, नक्कीच सांगू शकेन. सर्वप्रथम येथे उपस्थित असलेले सर्व श्रोते, या समष्टी फेस्टिवलचे आयोजक डॉक्टर रेवत कानिंदे, वैभव छाया आणि त्यांचे सर्व सहकारी, यांच्या या प्रयत्नांना उत्तरोत्तर अधिक यश येईल अशी त्यांना सदिच्छा देते. आणि तुम्ही जर विचारलं की अनिसच्या वाटचालीबद्दल, अनिसची सुरुवात आणि अनिसच्या वाटचालीतले महत्वाचे टप्पे, तर मला असं वाटतं की साधारण 1982च्या सुमारास B प्रेमानंद हे केरळचे रॅशनलिस्ट महाराष्ट्रात आले होते आणि महाराष्ट्रातल्या अनेक विज्ञानवादी संघटनांनी, व्यक्तींनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांचे कार्यक्रम घेतले. तेव्हा डॉक्टर नरेंद्र दाभोलकरही त्याच्यात सहभागी झाले होते आणि ज्याच्यामध्ये बुवाबाबांचा पर्दाफाश केला जाण्यासाठी कसे चमत्कार दाखवतात वगैरे, या सगळ्या गोष्टी त्याच्यात सादर व्हायच्या. त्यानंतर काही जणांनी हे काम केलं पाहिजे, या कामाला लोकांचा प्रतिसाद चांगला आहे असं बोलणं पण होत होतं. तर तेव्हा डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी साधारण 1987 सालापासून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला सुरुवात केली. खरं तर इथे जे तरुण असतील त्यांनी हे ऐकण्यासारखं आहे किंवा आपण कुणीही हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की डॉक्टर तेव्हा त्यांची 40शी ओलांडली होती. त्यामुळे म्हणजे त्या ज्या कामासाठी ते ओळखले जातात ते काम त्यांनी वयाच्या 40शी नंतर सुरू केलं. तेव्हा ते डॉक्टर झाले होते. डॉक्टरकीची काही वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केली होती, पण त्यांना समाज परिवर्तनाचंच काम करायचं होतं. अनेक जणांनी त्यांना हे सांगितलं की डॉक्टर बनून पण लोकांची सेवा करता येते, पण त्यांना सेवेच्या ऐवजी समाज परिवर्तनाच्या कामामध्ये अधिक रस होता आणि त्यांनी त्यांचे जे अनुभव होते तोपर्यंतचे, त्याच्या जोरावर त्यांनी
1989 साली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. सुरुवातीला बुवाबाजी चा पर्दाफाश याचं भरपूर आकर्षणही होतं लोकांना, कार्यकर्त्यांना, आणि त्यातून काम पसरलंही. पण मी असं म्हणेन की अनिसाचं काम समजून घेण्यासाठी अनिसाची एक चतुसूत्री आहे, ती लक्षात घेता येईल. त्यातलं पहिलं सूत्र आहे शोषण आणि दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध. मग ज्याच्यामध्ये भूत, भानामती, अंगात येणं, त्याचबरोबर फलज्योतिष, वास्तू यासारख्या सगळ्या गोष्टी येतात. तर यांना थेट विरोध करणं, बुवाबाजी पण यामध्ये आली, अशा स्वरूपाचं काम होतं. त्यामध्ये अनेक मोहिमा काढल्या. त्यातल्या काही इंटरेस्टिंग सांगता येतील मोहिमा की म्हणजे तर शोधभूताचा बोध मनाचा म्हणून एक मोहीम काढली होती कोकणामध्ये. तर त्यामध्ये जिथे जिथे लोक सांगायचे की आमच्या इथं भूत आहे, तिथं अनिसाचे कार्यकर्ते जाऊन मुक्काम करायचे. आणि म्हणजे खरं तर ही मोहीम काढून आज 25 वर्ष होऊन गेली, पण मला वाटतं या अजूनही जरी अशी काढायची ठरवली कोकणात मोहीम, तरी हा विषय काय म्हणायचं वाईट आहे हे पण कालबाह्य झालेला नाही. किंवा भानावती निर्मूलन मोहीम, मराठवाड्यामध्ये अशी पद्धत आहे की अक्षरशः एखाद्या गावातल्या 25, 30, 40 बायका एकत्र येतात आणि गुंता, त्याला भुंकणारी भानामती असा शब्द आहे. तर त्या भानामती विरुद्धची मोहीम असेल. तर अशा अनेक मोहिमांमधून किंवा चमत्कार यात्रा अडवा, चमत्कार दाखवा, यात्रा अडवा आणि 21 लाख रुपये मिळवा, अशी एक मोहीम अनिसाने काढलेली होती की आम्ही चमत्काराला विरोध करतो, तर कुणी चमत्कार दाखवा आणि 21 लाख रुपये घेऊन जा. तर अशा अनेक कल्पक उपक्रमांमधनं अनिसाचं काम हे होत होतं. आणि त्यामध्ये आव्हान प्रक्रिया देखील होत्या. उदाहरणार्थ एक काही लोकांनी गोंदेमाळ नावाचं एक सांगली जिल्ह्यात गाव आहे, तिथल्या एकाने सांगितलं की मी भूत दाखवतो, तिथल्या एका भक्ताने सांगितलं. तर अनिसाने सांगितलं ठीक आहे, आणि मग ती आव्हान प्रक्रिया ठरली संपूर्ण भूत दाखवायची. आणि कुठनं दाखवणार ना तो भूत. तर शेवटी 6-7 हजार लोक ते भूत बघायला जमलेले होते. त्यांना भूत न बघण्यात इंटरेस्ट नव्हता, त्यांना भूत बघण्यात इंटरेस्ट होता. त्यामुळे त्या लोकांनी ते सगळे लोक एवढे चिडले की शेवटी त्या भक्ताचा जीव अनिसाच्या कार्यकर्त्यांना वाचवावा लागला आणि त्याला कसं बसं बाहेर काढावं लागलं. तर अशा अनेक आव्हान प्रक्रिया असतील. किंवा रत्नागिरीला एक आव्हान प्रक्रिया अशी झाली की एका मांत्रिकाने सांगितलं की मी मंत्राने साप थांबवून दाखवेन रिंगणामध्ये. तर तेव्हा मग ऍक्च्युअल नाग आणले आणि ते नाग रिंगणामध्ये सोडले, आणि ते कशाला थांबतील ना, म्हणजे कुणाच्या मंदिरांनी नाग. तर अशा अनेक आव्हान प्रक्रिया झाल्या. किंवा आत्ता जे बरेच मोठे झालेले नरेंद्र महाराज हे आहेत, त्यांना आव्हान दिलं होतं 95च्या सुमारास अनिसाने. त्यांच्या ग्रंथामध्ये ते चमत्कार होते, त्या चमत्कार सिद्ध करण्याचं. तर अशा अनेक आव्हान प्रक्रियांमधून हे काम वाढत गेलं. दुसरा जो यातला विषय आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार तसा अंगीकार, हे दुसरं सूत्र आहे अनिसाचं. तर भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाकडून हे फंडामेंटल ड्युटी म्हणून अपेक्षिलेलं आहे की आपण मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन्ही गोष्टी स्वतःच्या आयुष्यात प्रत्यक्षात आणू. आणि ते हे बघा की हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले. तर तसं ते संविधानातल्या कलमाचं आहे की प्रत्येक कलम असं आहे की हर कलम पे दम निकले. तर त्यामुळे अनिसाने स्वतःचा दम या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या कलमावर काढायचा ठरवलेला आहे, असं डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी ठरवलं असं आपण म्हणू, आणि त्यांच्या सहकार्यांनी. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजावा यासाठी विशेषतः मुलांबरोबर, तरुणांबरोबर सातत्याने काम करणं, सप्रयोग व्याख्यानं करणं. म्हणजे अनिसाचे कार्यकर्ते गेले 36 वर्ष दरवर्षी काही हजार व्याख्यानं अशी गावोगावी देतात. आणि आज आम्ही कुठल्याही ठिकाणी गेलो तरी आम्हाला पोलिसांमध्ये, शिक्षकांमध्ये असे तरुण भेटतात की जे म्हणतात की मी ना बीडमध्ये शाळेत असताना हे व्याख्यान ऐकलंय, मी ना NSS ला हे व्याख्यान ऐकलंय. त्यामुळे 36 वर्ष ही पेरणी होतीये वैज्ञानिक दृष्टिकोनाची, जी खरं तर शिक्षणातनं व्हायला पाहिजे होती, पण ती झाली नाही. तर हे दुसरं सूत्र. तिसरं सूत्र आहे धर्माची विधायक चिकित्सा. म्हणजे आपला धर्म अधिक मानवतावादी करावा यासाठी केलेले प्रयत्न. आणि नुसते प्रयत्न नाही, तर अनिस ही अतिशय उपक्रमशील संघटना आहे.
त्यामुळे याच्यासाठी केलेले उपक्रम आहे. एक मी उदाहरण देते की 1995 साली अनिसच्या कोल्हापूरमधल्या काही कार्यकर्त्यांनी रंकाळ्याच्या काठी विसर्जित गणपती दान करा ही मोहीम सुरू केली. आणि गणेश मूर्ती जी प्लास्टर ऑफ पॅरिसची असते किंवा रंगांनी रंगवलेली असते रासायनिक, तर ती जिवंत पाण्याच्या स्रोतात विसर्जित न करता ती आर्टिफिशियल टँकमध्ये विसर्जित करावी. त्यावर्षी त्यांनी एक गुळाची काहील ठेवली होती मोठी आणि त्याच्यात लोकांनी त्या विसर्जित केलेल्या मूर्ती द्याव्यात असं म्हटलं होतं. पहिल्या वर्षी 100 गणेश मूर्ती फक्त दान मिळाल्या आणि विरोधही चिकार झाला, अर्थात विरोध झाला. पण त्यानंतर अनिसने ही मोहीम महाराष्ट्रभर नेली आणि त्यानंतर हायकोर्टात याचिका केली आणि आज अनिसला हे काम करावं लागत नाही. आज प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था हे काम करते. किंवा तुम्ही 4 दिवसापूर्वी बघितलं असेल तर न्यायालयाने आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मुंबईत आणायच्या की नाही ह्याच्यावर वगैरे चर्चा चालू होती. पण हे काय आहे तर माझा सेलिब्रेशन मला अधिक ह्युमन करता येईल का, हा याच्या मागचा विचार आहे. म्हणजे नुसतं पर्यावरण पूरक वर्तन नाही आहे, तर स्वतःचा विवेक वापरून स्वतःच्या धार्मिक आचरणामध्ये बदल करण्याचा स्वतःला अनुभव देणं. तर असे अनेक उपक्रम अनिस सांगतात. म्हणजे जसं होळीची पोळी दान करा, की तुम्ही प्रत्येक घरातून एक पोळी तुम्ही आगीत जळण्याऐवजी ती माणसांना द्या असेल. तर असे अनेक उपक्रम अनिस घेऊन पुढे आलं. किंवा बकरी ईद निमित्त रक्तदान हा एक अजून उपक्रम मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या बरोबरीने सुरू केला, की ज्यामध्ये कुर्बानी या शब्दामध्ये असं अभिप्रेत आहे की तुम्हाला प्रिय गोष्ट तुम्ही द्यायची आहे. तर बकरा हे त्याचं प्रतीक असू शकत नाही आजच्या काळात स्वतःच्या प्रिय गोष्टीचं, तर मग तुम्ही स्वतःचं रक्त द्या, म्हणून बकरी ईद निमित्त रक्तदान. तर अशा हे धर्माची विधायक चिकित्सेच्या अंतर्गत येणारे अनेक उपक्रम. आणि चौथं सूत्र आहे अनिसचं समविचारी संस्था संघटनांशी जोडून घेणं. कारण हे कशाचं तरी निर्मूलन करायचं काम नाहीये, भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेला समाज निर्माण करायचं हे काम आहे. त्यामुळे हे अर्थात एक संघटना करू शकेल असं काम नाही, सर्वांच्या बरोबरीने मिळून हे काम करावं. तर असा अनिसचा प्रवास सांगता येईल. यामधल्या 2 गोष्टी मी नंतर सांगेन इतर ओघात. एक म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा, त्याची वाटचाल, त्याच्यानंतर इतरही गोष्टी येते. मुक्ताजी, मी या काही गोष्टींशी रिलेट करू शकतो. मी का साताऱ्याला छोट्या गावातून येतो आणि मला आठवतंय की 93 किंवा 94च्या काळात आमच्या शाळेत डॉक्टर आले होते आणि डॉक्टरांनी एक छोटासा कार्यक्रम केला होता. आणि मी हे बघितलंय की आजुरी गावागावामध्ये अंगात येणं असेल, देवकशाकडे जाणं असेल, बुवाकडे जाणं असेल किंवा कौल घेणं असेल, या गोष्टी अजून होतात. पण खूप फरक पडलाय, खूप बदल घडलाय. आणि अनिसच्या कामाचा प्रभाव फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही आपल्याला दिसून येतो. मला जस्ट विचारायचं होतं की या 4 दशकांच्या कामाचा भारतीय समाजभवनावरती कसा परिणाम झालेला दिसून येतो? मला असं वाटतं की डॉक्टर नरेंद्र दाभोलकरच एक वाक्य नेहमी वापरायचे, ते मी सांगते. ते असं म्हणायचे की मी ज्या कामाच्या क्षेत्रात आहे त्याच्यात यशाचा हिशोब दशकांच्या नाही तर शतकांच्या भाषेत करायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही प्रयत्न कर. किंवा एकदा त्यांना कोणीतरी असं म्हणालं की एक शिबिर होता अनिसचा, 200 लोक त्याला उपस्थित होते, तर किती छान काम वाढतंय आणि किती लोक आले. तर ते म्हणाले माझ्याच नावाचा एक माणूस इथे शेजारी एक मंडप टाकून बसलाय, त्याच्या कार्यक्रमात 2 लाख लोक आहेत. तर त्यामुळे ही जी काही दरी आहे ती निश्चित राहणार, याच्यात काही शंका नाही. कारण कोणीतरी तुम्हाला रेडीमेड विचार करून देणार आहे आणि तुम्हाला स्वतःला विचार करायचा आहे, ह्याच्यात मोठा फरक आहे. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये निश्चितच याला एक पूरक भूमी आहे. संत आणि समाज सुधारकांचा जो वारसा आहे आपल्याला लाभलेला त्या सगळ्यामुळे, आणि त्याच्या आधारावर एक 35 वर्ष 36 वर्ष जेव्हा एखादी संघटना सातत्याने प्रयत्न करते, सातत्याने भूमिका घेते, मांडत राहते लोकांसमोर, तेव्हा लोकांच्या मध्ये याच्याबद्दल काहीतरी बोललं पाहिजे ही
एक विचार हा एक रुजतो, निर्माण होतो. आणि याची म्हणजे अगदी वेगळी वेगळी उदाहरणं सांगते की एक औरंगाबाद खंडपीठासमोर एका माणसाने याचिका दाखल केली होती. त्याने कुठलं तरी यंत्र विकत घेतलं होतं, हनुमान चालिसा यंत्र, ज्याच्यामुळे बरकत येणार होती. ती काही आली नाही अर्थातच. तर त्यामुळे त्यांनी हे केलं, एक हायकोर्टात याचिका केली आणि शेवटी त्याचं ते प्रकरण त्या कंपनीने त्याला पैसे दिले परत आणि ते मिटलं. पण हायकोर्टाने स्वतः ठरवलं की आपण ही केस चालवायची आणि याच्यात निर्देश द्यायचे. आणि मग त्यांनी असे निर्देश दिले की जादूटोणा विरोधी कायद्याच्या कक्षेखाली जाहिराती पण आल्या पाहिजे. तर आता अनिसाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी या याचिकेचा पाठपुरावा केला नव्हता. जेव्हा निकाल आला तेव्हा आम्हाला समजलं. तर अशा गोष्टी घडू शकतात की इथल्या माणसानं, सामान्य माणसापासून उच्च पदस्थापर्यंत इथे अशी वाटणारी काही माणसं आहेत. म्हणजे एखाद्या विषयाची चळवळ होते म्हणजे काय होतं. एकदा मी एका झाडांच्या चर्चा असलेल्या व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुपवरती मी सदस्य. तर त्या ग्रुपवर चर्चा चालली होती आणि कुणीतरी त्याच्यात लिहिलं होतं की तुळशीच्यामुळे वातावरण शुद्ध होतं वगैरे असं. तर दुसऱ्या माणसाने तिथे जाऊन लिहिलेलं होतं की हे अवैज्ञानिक आहे आणि इथे या गोष्टींची चर्चा होऊ नये. तर मला वाटतं की असं जेव्हा फेसबुक ग्रुप पासून न्यायालयापर्यंत वाटणारा एक तरी माणूस असतो ना, तर तेव्हा त्या विषयाची चळवळ होण्याची शक्यता आणि प्रक्रिया समाजामध्ये घडत असते. किंवा महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याखाली 1200 पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले. कर्नाटकात लगेचच हा कायदा झाला असा, पण माझ्या माहितीत कर्नाटकात असे गुन्हे दाखल झालेले नाही. कारण कायदा झाला तरी तो अंमलात येण्यासाठी जिवंत माणसं लागतात, ज्यांचा त्या कायद्याच्या तत्वावर विश्वास आहे, जे त्या कायद्याच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये निश्चितच हे वातावरण आहे, चळवळी ते जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतायत. उर्वरित भारतामध्ये देखील या प्रयत्नांना मागणी असते आणि त्या प्रकारची मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण संघटना म्हणून आमचं अस्तित्व महाराष्ट्रातच आहे, हे देखील खरं आहे. डॉक्टरांनी प्रॅक्टिस थांबवली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामासाठी फिरण्याचं ठरवलं. डॉक्टरांनी खूप क्रिएटिव्ह पद्धतीने समाज प्रबोधन करण्यास केलेलं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात ते काय करायचं, खूप साध्या सोप्या शब्दात लोकांच्या विवेकाला साथ घालत होते, हात घालत होते. आणि त्याबद्दल त्यांचे अनेक व्हिडिओजही पाहायला मिळतात. त्यांनी भरपूर लेखनही केले. तर त्याबद्दल काय सांगणार? त्यांची ही जी क्रिएटिव्ह पद्धत होती, जी डायरेक्ट विवेकाला साथ घालण्याची त्यांची जी कृती होती, त्याबद्दल काय सांगणार? त्यांचं एक आवडतं वाक्य होतं, क्रिएटिव्हिटीचा विषय निघाला म्हणून सांगते. ते असं म्हणायचे, ते टिळकांचं वाक्य आहे ऍक्च्युली, पण ते नेहमी ते सांगायचे की 4 आण्याची भांग घेतली की कल्पनाच कल्पना सुचतात. तर त्यामुळे कल्पना सुचणं महत्वाचं नाहीये, लक्षात घ्या. हे ते का सांगायचे, कल्पना अंमलात आणणं महत्वाचं आहे. कल्पना सुचतात कुणालाही, तुम्हाला मला देखील कल्पना सुचू शकतात, पण त्यातल्या किती अंमलात आणण्याची आपल्या अंगात ताकद आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे ते कल्पक होते, कल्पकतेने विचार करू शकत होते, पण त्याचबरोबर मला वाटतं ते तो अंमलात आणण्यासाठी त्याच्या पाठी उभे राहू शकत होते. हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये मला वाटतं की एक अंगभूत नाट्य आहे. तर त्यामुळे देखील ते समाजामध्ये त्याच्याबद्दल अधिक विचार केला जातो, त्याला एक बातमी मूल्य असतं. आणि दुसरं म्हणजे हे काम करण्याची एक पद्धत त्यांनी ठरवली की जी त्यांचंच एक वाक्य, जे आम्ही कार्यकर्ते नेहमी लक्षात ठेवतो, किंवा खरं तर कुणीही ते लक्षात ठेवावं ज्याला विवेकवादी विचाराचा प्रचार करायची इच्छा आहे त्यांनी. ते म्हणायचे, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज. त्यामुळे क्रिएटिव्ह कल्पना तुम्हाला सुचल्या तरी समाज त्या कधी स्वीकारेल. एक तर तुमच्या अंगात त्या समाजापर्यंत घेऊन जाण्याची हिंमत पाहिजे, क्षमता पाहिजे. आणि दुसरं म्हणजे समाज तर केव्हा स्वीकारेल, जेव्हा तुम्ही आपुलकीनं बोलाल आणि त्या प्रकारे तुम्ही मांडणार. तर ह्या क्रिएटिव्हिटीला धरून इतक्या गोष्टी
असणं एखाद्या विषयाची चळवळ होण्यासाठी आवश्यक असतं असं मला वाटतं. प्रश्न आहे की बऱ्याचदा सामाजिक आणि पुरोगामी चळवळीतील जे कार्यकर्ते असतात, नेते असतात, त्यांची मुलं पुढे त्या मार्गाने जातातच असं नाही. हे माझं वैयक्तिक निरीक्षण आहे. तुम्ही आणि डॉक्टर हमी पॉल हे डॉक्टरांच्या समाजकार्याशी आणि या चळवळीशी कोणत्या टप्प्यावरती जोडले? मी माझ्या ओळखीत तुम्ही सांगितलं तसं मी कॉलेजमध्ये असल्यापासून मी अनिसच्या मीटिंग्सना जायला लागले. आणि त्याच्या आधी आजूबाजूला होतच अनिसचं वातावरण, कार्यक्रम आणि हे सगळं घडत असणं. कारण अजूनही म्हणजे अनिस एवढ्या मोठ्या संघटनेचं महाराष्ट्रात एकही स्वतःच्या मालकीचं कार्यालय नाहीये. एक फक्त अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचं ऑफिस सांगलीमध्ये, ते सुद्धा डॉक्टर गेल्यानंतर घेतलेलं आहे. त्या वार्तापत्रावर बऱ्याच केसेस आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तर म्हणजे सनातन यांनी घातलेल्या केसेस आहेत. तर अशा ह्याच्यात आमचे वडील घरातनच काम करायचे अनेकदा आणि त्यामुळे आमच्या आजूबाजूला ते वातावरण होतं आणि आम्हाला कधीही त्यांनी अमुक गोष्ट करा किंवा करू नका असं सांगितलं नाही. त्यामुळे मला वाटतं प्रतिक्रिया येण्याचा प्रश्न नव्हता की आपल्याला तरुण होताना माणसांना स्वतःची स्वतंत्र आयडेंटिटी शोधायची असते आणि मग कुणी जर तुम्हाला कुठली गोष्ट कंपल्सरी केली तर तुम्हाला ती करू नये असं वाटतं. तर तसा काही प्रश्न नव्हता. पण त्याचबरोबर या विचाराला खूप विरोधी असं वातावरणही आजूबाजूला नव्हतं. सश्रद्ध माणसं होती घरामध्ये. माझ्या आईचे आई वडील आणि आम्ही सोबत राहायचो, कारण माझे वडील पूर्ण वेळ बाहेर असायचे कामासाठी आणि माझी आई स्त्रीरोगतज्ञ आहे. त्यामुळे ते आमच्यासोबत येऊन राहिले होते या सगळ्या ह्याच्यात. तर सश्रद्ध होते ते. घरामध्ये हे वातावरण होतं, परंतु आम्हाला कधी त्यांनी अमुक करा अमुक करू नको असं सांगितलं नाही. त्यामुळे जी नैसर्गिक स्वतःचं मत शोधण्याची प्रक्रिया असते ना, ती नैसर्गिक गतीने घडली असं मला वाटतं. त्याचा पण एक फायदा झाला असेल. आणि अजून एक वाटतं की आमच्या वडिलांच्या कामाप्रती आमची आई आणि आमच्या घरातले सर्वजण यांना केवळ आदरच होता. हे खूप महत्वाचं आहे की एक डॉक्टर झालेला माणूस डॉक्टरकी करत नाही आणि असं काहीतरी स्वतःला मनाला वाटेल ते वेगळं प्रयत्न करतो, तर ह्याच्याबद्दल अनेकदा उपहास पण समाजामध्ये होऊ शकतो. पण तो आमच्या कुटुंबात अजिबात नाही झाला. उलट त्यांचं खूपच कौतुक होतं घरात सगळ्यांना, त्यांच्या कुटुंबात, माझ्या आईच्या कुटुंबात. तर त्यामुळे पण मला वाटतं की नकारात्मक परिणाम आमच्या मनावर झाला नसेल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे आमची आई व्यवस्थित व्यवसाय करत होती. त्यामुळे आमची आबाळ झाली नाही. आणखी विचारामुळे आबाळ झाली आपली असं त्यांच्या डोक्यात जर एकदा बसलं तर त्यांना त्याचा राग मनात येऊ शकतो. आणि आज देखील अनिसमध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकर कायम सांगायचे, आणि मला वाटतं सगळ्या सामाजिक संघटनांनी याच्या पुढे ते लक्षात घेण्यासारखं याच्या पुढच्या काळात, की ते असं म्हणायचे, पहिली प्राथमिकता तुमच्या व्यवसायाला द्या, दुसरी कुटुंबाला द्या, आणि तिसऱ्या प्राथमिकतेने जरी तुम्ही काम केलं संघटनेचं तरी आपण खूप काम करू शकतो. त्यामुळे हे जे मॉडेल आहे की या कामावर आपलं पोट अवलंबून असता कामा नये. हे काम आपण आपल्याला एक प्रकारचा समाज घडवायचा आहे म्हणून करतोय, ही क्लॅरिटी असली पाहिजे. आणि मला वाटतं की असं जेव्हा असतं ना, तेव्हा मग त्या मुलांना पण त्याच्यात पोळायला होत नाही. त्या कुटुंबाला ते कुटुंब पोळलं जात नाही त्यामध्ये, आणि त्यामुळे पण नकारात्मकता निर्माण होत नसावी. माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही बऱ्याचदा तळागाळातील लोकांसोबत काम करत असता. डाकिनीसारख्या अंधश्रद्धांच्या विरोधात तुमचं काम चालू असतं. काही लोकांना आजही अशा काही प्रथा, अनिष्ट प्रथा, रूढी समाजात प्रॅक्टिस केल्या जातात याबद्दल माहीत नाही. तर मला थोडंसं त्याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं. आणखी त्याला जोडून कसा प्रश्न आहे की अंधश्रद्धा आणि त्यातून होणारं जे शोषण असतं त्याला बळी पडणारी लोक कोण असतात आणि ती कोणत्या समाज घटकातून? पहिल्यांदा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते. सर्व माणसं ह्याला बळी पडू शकतात. फक्त शिकलेल्या लोकांच्या अंधश्रद्धा वेगळ्या असतात. आणि कसं होतं की स्वतःचं वेगळेपण म्हणजे त्यांना त्या कोंबडं बकरं डाऊन मार्केट वाटू शकतं, पण ते वास्तू आणि फलज्योतिषाकडे जाऊ शकतात. त्यामुळे अंधश्रद्धा तर सगळ्यांच्याच असतात, शहरांमध्ये असतात, ग्रामीण भागात इतक्याच असतात.
पण मला वाटतं शोषण जास्त गरिबाचं होतं अंधश्रद्धेमध्ये, किंवा होरपळ सुद्धा होऊ शकते. किंवा डॉक्टर दाभोलकर म्हणायचं कसं की ते गरिबाला गरीब ठेवण्याचं षडयंत्र पण आहे. त्या संपूर्ण चक्रात माणूस पिसला जातो. त्यामुळे हा फरक नक्कीच त्यामध्ये दिसतो. आणि त्याच्या आधीचा तुमचा प्रश्न काय होता? ज्या अघोरी गोष्टी ज्या दिसतात, तर आता डाकीण प्रथा त्याच्या विरुद्ध अनिसं काम करते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, पालघरमध्ये 6 महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे की एक वृद्ध माणूस तो लोकांच्या वरती करणी करतो आणि तो डाकीण आहे असं जाहीर केलं गेलं. एक वृद्ध होता, पुरुष, आणि त्याला विस्तवावरनं चालायला लावलं 70 वर्षाच्या माणसाला, आणि त्याचे पाय अक्षरशः पोळून निघाले. ह्याच्यामध्ये अत्यवस्थ झाला तो माणूस. तर त्याला डाकीण किंवा तो असं भुताळी आहे असं समजण्यात येत होतं. तर अशा गोष्टी आजूबाजूला आहेत, आपल्या भरपूर प्रमाणामध्ये आहेत. जादूटोणा विरोधी कायदा जो डॉक्टरांच्या खुनानंतर मंजूर झाला, आणि त्या कायद्यातल्या जर का आपण घटनांचा तपशील बघितला तर आपण कुठल्या जगात जगतो हे आपल्याला समजणार नाही. म्हणजे नरबळी ही अजिबात रेअरेस्ट ऑफ द रेअर गोष्ट नाही. नरबळी ही महाराष्ट्रात वर्षाला एक 5-6 होता असे रुटीनली. म्हणजे इतकी भयंकर गोष्ट आहे ही. आणि नरबळीचं ते तपशील म्हणजे मुलाने आईचा नरबळी दिलेला असतो, भावाने बहिणीचा नरबळी दिलेला असतो, नरबळी दिलेल्या मांत्रिकाने त्या नरबळीच्या अवयवांचं किंवा रक्ताचं प्राशन केलेलं असतं. असल्या भयंकर गोष्टी त्याच्यातनं समोर येतात. किंवा मानवी विष्ठा खायला लावली जाते भूत काढण्यासाठी अंगातनं. ह्या सगळ्या गोष्टी जादूटोणा विरोधी कायद्याचे जर तपशील बघितले तर सामान्यपणे घडत असतात असं दिसतं. अगदी साधी गोष्ट सांगते. आता 2 दिवसापूर्वी मी मुंबईतल्या एका वस्तीमध्ये कार्यक्रमासाठी गेले होते. लहान मुलांचा कार्यक्रम होता. त्यातल्या एका मुलीने मला सांगितलं, मुलं खूप खरं बोलतात, सहजतेने बोलतात. तर ती म्हणाली, ताई, माझ्या 6-7 वर्षापूर्वी माझ्या मम्मी पप्पांचा डायव्होर्स होणार होता आणि माझ्या पप्पांचं एका वेगळ्या बाई बरोबर अफेअर होतं. 15 वर्षाची मुलगी होती. पण माझ्या मम्मीला त्यांच्या बरोबर राहायचं होतं. तर ती एका मांत्रिकाकडे गेली. त्याने 23,000 रुपये घेऊन तिला पुडी दिली आणि ती पुडी त्यांच्या जेवणात कालव असं सांगितलं. तर हे खरं आहे का हे तिला जाणून घ्यायचं होतं. तर म्हणून ती माझ्याशी हे बोलत होती. पण म्हणजे हे मुंबईमध्ये घडलेलं मी सांगते की काहीतरी पुडी इतके पैसे देऊन घ्या, आणि ह्या खूप रुटीनली घडणाऱ्या घटना आहेत. त्याचबरोबर जात पंचायतीची जी मनमानी आहे, यातून समोर आलेली ब्रुटॅलिटी किंवा यातून समोर आलेलं समाज वास्तव हे अजूनच भयंकर आणि वेगळं असं आहे. म्हणजे काही समाजांमध्ये ज्या गोष्टी 150 वर्षापूर्वी जशा प्रकारे जितक्या भयानक प्रकारे होत्या आणि त्या अनेकांच्या प्रयत्नांनी संपल्या, तशा गोष्टी अजूनही अनेक समाजांमध्ये महाराष्ट्रात चालू आहेत. उदाहरणार्थ एक जात अशी आहे, त्याबद्दल सगळ्यांनी ऐकलं असेल, की ज्या जातीमध्ये अगदी परदेशी शिकून येतात मुलं, पण लग्न व्हायचं असेल, सरकारी नोकरीत अनेक जण आहेत त्याच्यातले, महाराष्ट्रात 5-1 लाख त्यांची वस्ती आहे, पण लग्न व्हायचं असेल तर कौमार्याची परीक्षा द्यावीच लागते. तर आणि इतकं त्याच्याबद्दल ठाम मत आहे जातीतल्या सगळ्यांचं. आणि पंचांची सिस्टीम इतकी कडक आहे की कुठूनही ते ही गोष्ट करण्यावरती फर्म आहेत अशा प्रकारचे लोक. तर जात पंचायतीच्या मनमानी विरुद्ध काम करताना अशा अनेक गोष्टी समोर येतात की ज्याच्यातील शोषण बघून म्हणजे पाळण्यामध्ये ठरलेलं लग्न लावलंच पाहिजे म्हणून 18व्या वर्षी 20व्या वर्षी दबाव आणणं, आणि जर लावलं नाही तर लाखभर रुपये दंड द्या अशी मागणी करणं आणि तो दंड अनिवार्य करणं, ह्या गोष्टी महाराष्ट्रात अगदी रेग्युलरली घडतात. ही आता तुम्हाला मी दुसरी गोष्ट सांगितली ती मुंबईत घडलेली गोष्ट आहे. तर हे सगळं आपल्या आजूबाजूला आहे, फक्त ते छुप्या पद्धतीने गुप्तपणे चालू असतं आणि ते आपल्याला जेव्हा जाणवतं तेव्हा आपण स्तिमित होतो प्रत्येक वेळेला की अनेकांची आयुष्य या गोष्टीनं बांधलेली आहेत.
तर तुम्ही जे सांगितलं की अनेक अशा रूढी परंपरा प्रथा आपल्या समाजात आहेत ज्या अनेक वर्षानुवर्ष चालू आहेत आणि त्या समाजामध्ये अगदी इतक्या एंट्रेज आहेत की अनेकांचे सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक हितसंबंध त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. जेव्हा अशा प्रथा परंपरांचं आपण निर्मूलन किंवा एरेडिकेशनसाठी जेव्हा प्रयत्न करतो किंवा चळवळ चालवतो मग त्याला असणारा विरोधी खूप मोठा असणार आहे. आणि डॉक्टरांनी जेव्हा ही चळवळ सुरू केली 80-85च्या दशकात तेव्हाही तो विरोध असणार. तर डॉक्टर जेव्हा या सगळ्याबद्दल घरी बोलायचे तेव्हा काय चर्चा व्हायच्या? आता नाही म्हणलं तरी या सगळ्याचा परिणाम म्हणून डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला किंवा आजही तुम्हाला कशा प्रकारचा विरोध समाजामध्ये काम करत असताना सहन करावा लागला? मला वाटतं विरोध हा या कामातला स्थायी भावच आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचं एक अतिशय चांगलं रेप्युटेशन आहे. त्यामुळे जेव्हा अनिसचे कार्यकर्ते बोलतात, भूमिका घेतात आणि ते विचार करून हा निर्णय घेतात कशाबद्दल बोलावं, कशाबद्दल भूमिका घ्यावी, तेव्हा ती निभावता येण्याची एक चांगली शक्यता आज महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. विरोध होतोच आणि तो तुम्ही डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचं साहित्य जर वाचलं, त्यांची 12 पुस्तकं आहेत, तर अशा विरोधाच्या अनेक कथा त्याच्यात त्यांनी लिहिलेल्या आहेत, वेळोवेळी झालेल्या विरोधांच्या. आणि याचा जेव्हा विरोध करून सुद्धा माणूस थांबत नाही तेव्हा खून करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. पण मला वाटतं की हा यामध्ये गुंतलेल्या हितसंबंधांचा जर आपण विचार केला तर हा विरोध हा या कामाचा एक पैलू कायमच राहणार. परंतु तुम्ही मगाशी म्हटलं तसं क्रोधापेक्षा करुणा आणि उपहासापेक्षा आपुलकी या भूमिकेतून तुम्ही जर लोकांसमोर गेलात तर संवाद होण्याची शक्यता वाढते. विरोध होणार नाही असं अजिबात नाही, पण संवाद होण्याची शक्यता वाढते. माझा पुढचा प्रश्न असा आहे की डॉक्टरांची हत्याही अनिससाठी नाही तर भारतातील संपूर्ण विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या चळवळींसाठी मोठा धक्का होती. डॉक्टरांचा प्रवास हा केवळ सार्वजनिक नव्हता, तो वैयक्तिकरित्या किंवा कुटुंबाच्या दृष्टीने खूप महत्वाचा होता. तर जेव्हा डॉक्टरांची हत्या झाली तर या घटनेला तुम्ही आणि हमीदची हे वैयक्तिक पातळीवरती आणि चळवळीच्या पातळीवरती कसे सामोरे गेलात? आता ही खूप कठीण आणि अवघड गोष्ट होती. मला वाटतं तुम्ही एका मुलाखतीत म्हटलंय की तुम्ही हमीदची फक्त 35 वर्षाचे होते, तुम्ही 38-39 वर्षाच्या होत्या. तो धक्का होता, तो त्यावेळी कसा तुम्ही सहन केला? मला वाटतं की आम्हाला आमचा अतिशय तीव्र भावनिक प्रतिसाद ह्याला आला की हे जे घडलं ते फार चुकीचं आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात यातून जे दुःख निर्माण झालं ती एक गोष्ट आहे, पण या गोष्टीसाठी माणसाचा खून होतो आणि तो इतका आपल्या जवळचा माणूस असतो, तर ही फार चुकीची गोष्ट आहे या समाजात घडलेली आणि आपण याच्यासाठी उभं राहिलं पाहिजे. हा मला वाटतं की आमचा अतिशय तीव्र भावनिक प्रतिसाद आला. म्हणजे आम्हाला 5-6 वर्ष तरी त्याला काय जुनून आमच्यावर चढल्यासारखे आम्ही काम त्याच्यात ओढून घेऊन काम केलं असं वाटलं. आम्ही 2 जण स्वतंत्रपणे आपापलं काही करतो अजूनही करतो आपापली कामं, पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ह्याच्याशी आम्ही खूप जास्त भिडलो, जास्त जोडले गेलो. कारण एकतर अतिशय तीव्र भावनिक प्रतिसाद आणि हे खूप अन्यायी आहे अशी निर्माण झालेली जाणीव त्याच्यातनं. या व्यतिरिक्त त्याच्यामुळे आयुष्यामध्ये बदल निश्चितच खूप बदल घडले. म्हणजे माझ्या वडिलांचा खून होण्याच्या आधीचं आयुष्य आणि नंतरचं आयुष्य आमचं ह्याच्यात अगदी मोठा बघा म्हणजे आम्हाला जाणवेल अशा प्रकारचा फरक आमच्या आयुष्यामध्ये घडला. पण मला वाटतं की आमचे कुटुंबीय जे आजूबाजूचे आहेत त्यांच्यामुळे आम्ही ह्याच्याशी चांगले जुळवून घेऊ शकलो. हमीदची बायको मुग्धा किंवा माझा नवरा अनिश, मुलं या सगळ्यांचा पाठिंबा व्यवस्थित होता, आई.
आणि मला वाटतं आम्ही स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं, हे पण त्याचं एक कारण. कारण जेव्हा आपण एखादी म्हणजे खून झाला, मृत्यू झाला, तर दुःख करणं हा त्याच्यावरचा नैसर्गिक रिस्पॉन्स आहे ना. तो सोडून आपण जेव्हा दुसऱ्याच काहीतरी करत राहतो अनेक काळ, तेव्हा काहीतरी आपल्या मनावरती, शरीरावरती त्याचे नकळत अतिशय खोलवर परिणाम होत असतात. आणि ते आपल्याला जाणवतातही, आपल्या स्वतःच्या वागण्यात जाणवतात, आपल्या नात्यांमध्ये जाणवतात. पण ह्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं, स्वतःला जो शांतपणा हवा होता तो घेण्याची मुभा दिली. आणि त्याच्यामुळे देखील सावरायला गरज पडली तेव्हा काउन्सिलिंग, औषधोपचार घेतले. अशी जेव्हा जेव्हा म्हणजे ही कठीण गोष्ट आहे आणि ती आपल्याला गरज पडली तर मदत घेऊन पार करायची आहे, ह्याची जाणीव ठेवून आम्ही जगलो. ह्याचा फायदा झाला असं मला वाटतं. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची मोठी परंपरा आहे असं म्हटलं जातं. पण याच महाराष्ट्रामध्ये जेव्हा एक व्यक्ती विवेकी विचार घेऊन समाज प्रबोधनासाठी उतरतो आणि त्याचा खून होतो, त्याची हत्या केली जाते आणि त्या हत्येचा तपास पुढे जो 1 दशकभर 11 वर्ष चालतो आणि त्यानंतरही पुन्हा त्यात जे काही 5 आरोपी आहेत त्या 5 पैकी 3 आरोपी पुराव्याअभावी सुटतात. तर एकंदरीत ह्या सगळ्या व्यवस्थेशी झगडत असताना, त्याचवेळी चळवळ चालवत असताना आणि डॉक्टरांचं काम पुढे नेत असताना तुमचा या चौकशीच्या किंवा ज्या काही तपास यंत्रणा आहेत त्यांच्याबरोबरचा अनुभव कसा होता? काय आहे की डॉक्टरांच्या नंतर 3 खून झाले, कॉम्रेड पानसरेंचा, प्राध्यापक कल्लुर्गींचा आणि गौरी लंकेशांचा. आणि या चार्जशीट, डॉक्टरांच्या चार्जशीटमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की त्यांचा खून हा एका दहशतवादी गटाचा भाग आहे आणि हे सगळे खून एकमेकांशी जोडलेले आहेत. तर या पार्श्वभूमीवर एकतर खुनाचा तपास वेळेत होईल आणि त्यामध्ये हस्तक्षेप होणार नाही, या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही न्यायालयामध्ये गेलो. ऍडव्होकेट अभय नेवगी हे आमचे वकील आहे, त्यांनी विनामूल्य काम केलं आमच्यासाठी आणि पानसरे कुटुंबियांसाठी. म्हणजे 10 वर्ष तुम्ही जर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातली बॅटल पैसे देऊन लढायची म्हटली तर तुम्ही कफल खून कर्जबाजारीच होऊ शकता या देशामध्ये फक्त. तर हे आमच्यासाठी नेवगी सरांनी केलं आणि त्या विचारासाठी नेवगी सरांनी हे केलं. तर एक हायकोर्टामध्ये आम्ही दोन्ही फॅमिलीनी याचिका दाखल केलेली होती की या खुनांचे तपास हे हायकोर्टाच्या सुपरविजन खाली व्हावे म्हणून. त्यामुळे एक महत्वाची गोष्ट घडली की जे काही सीबीआय तपास करत होतं ते दर 15 दिवसांनी ते हायकोर्टाला बंद लिफाफ्यात सादर करत होतं. तर ही एक मोठी काळजी घेतली गेली की यामध्ये तपास यंत्रणा बरोबर काम करतायत ना, दबावाखाली येत ना, हे हायकोर्ट बघेल. आता ही मोठी प्रक्रिया होती हे सगळं प्रत्यक्ष दैनंदिन आयुष्यात पार पाडणं. पण मला वाटतं संघटना म्हणून पण आम्ही सोबत होतो, लोक एकत्र होतो, कार्यकर्ते. म्हणजे 5 वर्ष आम्ही दर महिन्याच्या 20 तारखेला पुलावरती आंदोलन करायचो जिथे डॉक्टरांचा खून झाला. 5 वर्ष दर 20 तारखेला. तर हे केवळ आम्ही संघटना म्हणून काम करत होतो म्हणून आम्हाला शक्य झालं. कारण पब्लिक मेमरी शॉर्ट असते, तर तुम्हाला एखादा विषय आणि त्याचं गांभीर्य लावून धरणं समाजामध्ये हे आवश्यक असतं. तर असं रस्त्यावरच्या लढाईपासून कोर्टातल्या लढाईपर्यंत सगळ्या लढाया ह्याच्यात लढत राहाव्या लागतात आणि त्या जोडलेल्याही असतात एकमेकांशी. तर या तपास यंत्रणा, न्यायालय, रस्त्यावरची लढाई आणि या सगळ्यामध्ये अजिबात विवेक न सोडणं, म्हणजे हे आवर्जून सांगायला पाहिजे. आजकालच्या भावना दुखीच्या जमान्यात तर निश्चित सांगायला पाहिजे की डॉक्टरांच्या खुनानंतर एकही दगड उचलला गेला नाही, एकही काच फुटली नाही. अनेक माणसं, हजारो माणसं रस्त्यावर आली, ठिकठिकाणी आली, पण हे घडलं नाही कुणाकडूनही. तर हे मला वाटतं की एका विशिष्ट विचाराने काम करणाऱ्या माणसांचा एक गट सोबत होता. किंवा साधं ट्रायल अटेंड करणं हे सुद्धा किती त्रासाचं आहे. तुम्ही विचार करा की 1.5, 2, 2.5, 3 वर्ष प्रत्येक
तारखेला हजर राहून जे खुनी आहेत त्यांचे चेहरे बघायचे त्यांना आणलेल्या, आणि ते सगळं ऐकायचं. तर अशा सगळ्या गोष्टी करायला माणसं सोबत होती. आणि यातली एक खूप महत्वाची गोष्ट आहे की आत्ताच्या आपल्या सामाजिक परिस्थितीमध्ये 2 जणांना शिक्षा झाली हेही खूप महत्वाचं आहे. कारण ही माणसं कोण आहेत? ही माणसं डॉक्टरांना ओळखत सुद्धा नव्हती. 23-24 वर्षाची मुलं होती डॉक्टरांचा खून झाला ते. त्यांच्या डोक्यात कोणीतरी हे भरवलेलं होतं की ते कोण आहेत हे त्यांना माहित नव्हतं, पण ते दुष्ट आहेत हे त्यांना माहिती होतं. ते हिंदू विरोधी आहेत असं त्यांना वाटत होतं. तर त्यामुळे अशा 2 जणांना शिक्षा होणं हे देखील एक मी म्हणेन एक महत्वाचा टप्पा आहे या संपूर्ण प्रवासातला. आणि आज या 4ही केसेसमध्ये हे 2 जण सोडून बाकीचे सर्वजण जामिनावर आहे. म्हणजे आता हे खूप आवश्यक आहे की या 3 केसेसचा तपास पूर्ण होईल, त्याची ट्रायल पूर्ण होईल आणि उरलेल्या लोकांना शिक्षा होती. सीबीआय डॉक्टरांच्या केसमध्ये ज्या 3 जणांना ऍक्विटल मिळालं त्याच्या विरुद्ध सीबीआय हायकोर्टात गेलं नाही. त्याच्या विरुद्ध आम्ही वैयक्तिक हायकोर्टात गेलेलो आहोत. तर त्यामुळे ही लढाई ही एका बाजूला काय म्हणायचं आमच्या आयुष्याचा भागच बनून गेली, कोर्ट आणि या सगळ्या संदर्भातली लढाई. पण मला वाटतं ते अनिवार्य आहे, त्याला काही दुसरा मार्ग नाहीये. आणि आता उरलेल्या 3 केसेस मधल्या निकालांची प्रतीक्षा आहे. थोडक्यात ही लढाई वेगवेगळ्या पातळीवरती लढावी लागते आणि ती काही विचारांची आहे, समाजाचा लढावी लागते, न्यायालयाच्या पातळीवरती लढावी लागते. पण ही लढाई दिवसेंदिवस बिकट होताना दिसून येते. कारण जगभरात श्रद्धा, धर्म आणि आयडेंटिटी बेस पॉलिटिक्स आणि इतराबद्दलचा द्वेष वाढत चाललाय. गरिबी, बेरोजगारी असेल, जीवनमानाचा घसरता दर्जा असेल, अशा कारणामुळे सामान्य माणूस त्रस्त आहे, अधिक असुरक्षित होत चाललाय. आणि अशावेळी धर्म आणि श्रद्धा हे त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा ॲसेट करण्यासाठी एक माध्यम पुरवत असतं. तर याकडे अनिस कसं पाहतं या सगळ्याकडे? आता ही नवीन चॅलेंजेस आज उभी आहेत. जेवढं मोठं इकॉनॉमिक क्रायसिस असेल, फायनान्शियल क्रायसिस असेल, तेवढी मोठी चॅलेंजेस आणखी आपल्यासमोर उभी राहताना दिसतात. खरं आहे की जेवढी अगतिकता वाढणार, जेवढी असुरक्षितता वाढणार, तेवढी अंधश्रद्धा वाढणार, हे अगदी खरं आहे. आणि आज आर्थिक प्रश्न जे समोर आहेत त्यातून अगतिकता आणि असुरक्षितता निश्चित वाढतीये. आणि जगभर तुम्ही म्हटलात कसं हे होताना दिसतंय. मला वाटतं भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला धर्माच्या आणि देवाच्या उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे धर्माची उपासना करणं किंवा याला कोणाचा विरोध असण्याचं काही कारण नाहीये. जेव्हा तुम्ही त्याचा वापर शोषणासाठी करता तेव्हा ते शोषणाला विरोध असला पाहिजे. त्यामुळे मला वाटतं शोषणाबद्दल बोललं पाहिजे आवर्जून. आणि तरुणांची माथी भडकवली जाण्यासाठी ज्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर होतो, आणि सोशल मीडिया हे अशी जागा आहे ना की आता अनिसासारखी संघटना की ज्यांनी विवेकी वागायचं ठरवलंय त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करायचा ठरवला. तर विवेकी वागणाऱ्या कुणाच्याही सोशल मीडियाच्या प्रभावी वापराला अंगभूतच मर्यादा आहे. कारण लक्षात ठेवा, तुम्ही वेड्यासारखं वागलात तरच तुम्ही सोशल मीडियावरती फेमस होता. तुम्हाला भांडणं करावी लागतात, शिव्या द्याव्या लागतात, उकरून काढावं लागतं, ट्रोलिंग करावं लागतं, तुम्हाला उरलेल्यांना बोलवावं लागतं, या मज्जा चालू आहे, और मज्जा देखो असं तुम्ही जर चालवलं तर तुमच्याकडे खूप जण येणार. पण और मज्जा देखोचा खेळ जर तुम्हाला करायचा नसेल तर सोशल मीडिया तुमचा वापरला जाणार अंगभूत मर्यादा आहे. म्हणजे हे या बिझनेस मॉडेलच प्रॉब्लेमॅटिक आहे या माध्यमाचं. त्याचा निश्चित आम्ही वापर करू, अधिक प्रभावी पद्धतीने करायला शिकू. पण ही चॅलेंजेस जी आहेत की इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणांची पाथी भडकवली जातात. आता अमेरिकेसारख्या देशामध्ये लस घेऊ नये किंवा लस घ्यायला सांगणं हा कटाचा भाग आहे लोकांना, असं वाटणारे कोट्यावधी लोक अमेरिकेसारख्या देशात निघाले. हे सोशल मीडियातनंच शिकले ते सगळं असल्या गोष्टी कोविडच्या काळामध्ये.
तर हा जगभरचा मला वाटतं प्रश्न आहे, आणि ज्याला समोरच्याला विवेकी वागण्याचं आव्हान करायचं आहे त्याच्या समोरचं हे मोठं आव्हान आहे, आणि ते निश्चित अनिसाच्या समोर देखील आहे. विचारणाच होतो पण तुम्ही त्याचं उत्तर दिलं की आज देव, धर्म आणि श्रद्धा यावर बोलणं एवढं अवघड झालं की कोणाच्या भावना कुठे दुखावतील, कोणी त्याच्यावरती टोकाची प्रतिक्रिया देईल, कोणी हल्ला करेल किंवा कुठे पोलीस तक्रारी दाखल केल्या जातील याचा काही नियम राहिलेला नाही. आणि ही सगळ्यांसाठीच, चळवळीसाठी जेवढं अवघड आहे, कार्यकर्त्यासाठी जेवढं अवघड आहे, तेवढंच विवेकी विचार घेऊन काम करणाऱ्या, समाजात काम करणाऱ्या सर्वांसाठीच एक मोठं चॅलेंज उभं राहिलंय. एक मी ह्याच्यात सांगेन फक्त की शोषणाबद्दल बोलायचं, की त्याच्यातून जे शोषण होतं त्याच्याबद्दल आम्हाला बोलायचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एक उपलब्धी आहे जादूटोणा विरोधी कायद्यामुळे, की मर्यादित आहे ती उपलब्धी, पण ती आहे ती म्हणजे महाराष्ट्रात कोणी चमत्काराचा दावा नाही करू शकत. चमत्काराचा दावा करणं हा महाराष्ट्रात कायद्याने गुन्हा आहे. तर आता एक बागेश्वर धाम बाबा नावाच्या नावाने प्रसिद्ध असलेला एक बाबा नव्याने जन्माला आलेला आहे. तर तो महाराष्ट्रात येऊन मी अवतार आहे असं नाही म्हणू शकत, त्याला दुसरीकडे बसून ते म्हणावं लागतं. किंवा महाराष्ट्रामधल्या एका मंत्र्यांनी मागच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या इथे मुंबईमध्ये राहणाऱ्या घाटकोपरमध्ये त्यांच्या घराच्या बेसमेंटमध्ये, म्हणजे त्यांचं तिथे मोठी जागा असेल तर तिथे त्यांनी एक कंबलवाले बाबा नावाचा बाबा आणला. 1 वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. आणि अक्षरशः ना शेकडो लोक विकलांग नातेवाईकांना घेऊन तिथे त्याची रीघ लावली. म्हणजे इतकं ते करुण चित्र होतं की ही माणसं बरी होती. आणि तो कंबलवाले बाबा सगळ्यांच्या अंगावर कंबल टाकायचा, बाया असोत पुरुष असोत, आणि त्यांना कवटाळून घ्यायचा आणि ते बरे होतील असं म्हणायचा. तर अशा ह्याच्यात आम्ही ट्विट केलं. तो महाराष्ट्र सरकारमधला मोठा मंत्री होता, तर मी फक्त ट्विट केलं आणि जादूटोणा विरोधी कायद्याची आठवण करून दिली की चमत्काराने आजार बरा होऊ शकतो असं म्हणणं महाराष्ट्रात गुन्हा. तर त्यांना ते बंद करावं लागतं आणि कंबलवाले बाबाला परत जावं लागतं. तर मला वाटतं की उपलब्धी मला आहे एका मर्यादित प्रमाणात, ती आपण कशी वापरू शकू, जी आहे ती स्पेस, आणि कशी वाढवू शकू. पण थोडंसं उत्तराकडे येऊया. अनिसाच्या भविष्यातील प्रवासात किंवा वाटचालीत तुम्हाला काय चॅलेंजेस दिसत आहे? आत्ता काम करत असताना कोणत्या समस्या तुम्हाला दिसतात? आणि अनिसाच्या कामामध्ये जर नवीन पिढीला, तरुण मुलं मुली यांना सहभागी करून घ्यायचं असेल तर कोणत्या संधी उपलब्ध आहेत? का तर एकदा असं होत असतं की अनेक जणांना चळवळीत सहभागी व्हायचं असतं, काम करायचं असतं, पण प्रत्यक्षात कार्यक्रमामध्ये, उपक्रमामध्ये सहभागी होता येत नाही. तर तुम्ही या व्यासपीठावरून अशा काही संधी उपलब्ध असतील तर सांगू शकाल का? हो, निश्चितच सांगू शकेन. अनिसाच्या कामामध्ये याच्या पुढील काळामधील दिशा काय असेल असं या प्रश्नाची मी पहिल्यांदा उत्तर देते. एक मला इथे आवर्जून सांगितलं पाहिजे की मी इथे मुलाखत देत असले तरी अजिबात मी किंवा हमीद हे अनिसाचे नेते नाही, हे कृपया तुम्ही लक्षात घ्या. अनिसाची एक राज्य कार्यकारी समिती आहे आमची संघटनेच्या इंटरनल ऑर्गनायझेशनमध्ये. साधारण 4 वर्षापूर्वी आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही सामूहिक नेतृत्वातून संघटना चालू. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मेंढालेखा नावाचे एक गाव आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, ते संपूर्ण गाव हे एकमताने चालतं. म्हणजे काय, तर गावची ग्रामसभा निर्णय घेते गावातल्या सगळ्या गोष्टींबाबत, आणि तो बहुमताने नाही एकमताने निर्णय घेते. म्हणजे केवळ सरपंच सदस्य यांच्या मताने गाव चालत नाही. तर आम्ही असं ठरवलं की जर एक गाव असं चालू शकतं आणि त्यानंतर अनेक गावं अशी त्यांच्या वाटचाल करतायत, तर आपण संघटना म्हणून का नाही हे करू शकणार. आणि आमची 16 जणांची राज्य कमिटी आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातले प्रतिनिधी आहेत, वेगवेगळ्या स्ट्रेंथ्स असलेले लोक आहेत, आणि मी आणि हमीद त्या कार्यकारी समितीचे फक्त सदस्य आहोत. आता अशा कार्यक्रमाला आम्हाला आवर्जून बोलवलं जातं. हा आम्ही म्हणतो की आमच्या फायद्याचा भाग आहे, की आम्हाला ऐकायला लोकांना जास्त आवडतं कारण आमच्या नावात दाभोलकर आहे. त्यामुळे ह्याचा आम्ही संघटनेला फायदा करून देऊ आणि आमचा विचार लोकांपर्यंत पोहोचवू. याचा अर्थ आम्ही या चळवळीचे नेते आहोत असं अजिबात नाही, आणि ही माझी कुठलीही नम्रता वगैरे नाही, हे सत्य.
या प्रकारे आम्ही काम करतो. तर कारण ही सामाजिक चळवळ लक्षात घ्या, ही संस्था नाहीये अनिसही. अनिसकडनं आम्ही आमचा प्रवास खर्च देखील घेत नाही, मानधन वगैरे तर सोडाच, किंवा ह्याच्यातनं कुणालाही यातला कुठलाही आर्थिक किंवा असा लाभ होत नाही. तर त्यामुळे ही एक गोष्ट की ज्याच्या मनात अशा प्रकारचा समाज घडवावा अशी इच्छा आहे, तो कुणीही या कामाशी जोडला जाऊ शकतो, उपलब्ध वेळेत जोडला जाऊ शकतो. पुढच्या काळामध्ये जे काम आहे ते करतच राहू. डॉक्टर दाभोलकर नेहमी म्हणायचे, त्यांचं एक आवडतं वाक्य होतं, ते मला वाटतं ज्याला काहीतरी करायचं त्या प्रत्येकाला वापरता येईल स्वतःसाठी असं वाक्य, किमान कार्यक्रमाची कमाल अंमलबजावणी. किमान स्वतःच ठरवा काय करायचंय ते आणि जास्तीत जास्त चांगला प्रयत्न करा ते करायचं. त्यामुळे जे आम्ही काम करतोय ते निश्चित करत राहूच, पण वेगवेगळ्या त्याच्या अनेक शाखाही खुलतील. म्हणजे संघटनेच्या आज महाराष्ट्रात सर्वत्र शाखा आहेत, प्रत्येक जिल्ह्यात शाखा आहेत. त्या शाखा फक्त नाही तर आता जोडीदाराची विवेकी निवड म्हणून अनिसचा एक उपक्रम आहे की तुम्ही कांदेपोहे पद्धतीनं किंवा प्रेमात पडून जोडीदार बोनस प्रकारे निवडायला गेलास तर काहीतरी अडचणी येतात दोन्ही प्रकारात. मग अधिक विवेकी विचार करून जोडीदार कसा निवडावा, किंवा जेव्हा गावागोवांकडे जाऊ नका आम्ही सांगतो तेव्हा नक्की कुठे जा हे पण सांगितलं पाहिजे. मग भावनिक प्रथमोपचार कसे करावे. तर अशा अनेक विवेकवादी जगण्यासाठी उपयुक्त अशा अनेक गोष्टींवरचा संवाद अनिस करू इच्छिते. ती अनिसच्या कामाची पुढची दिशा निश्चितच असेल. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अभोरी अंधश्रद्धांचं आव्हान कधीच संपणार नाही. आता आमची एक सहकारी नंदिनी जाधव म्हणून मेळघाटात नुकती जाऊन आली, 21 दिवसाचा दौरा केला. कारण मेळघाटामध्ये अशी पद्धत आहे, अमरावती जिल्ह्यातला 150-200 गावांचा हा भाग आहे. तिथं मूल आजारी पडलं की त्याच्या पोटाला डंबा देतात, म्हणजे डाघणी देतात. आणि अक्षरशः प्रत्येक मूल शाळेतलं असं असतं की ज्याला डंबा दिलेला असतो. म्हणजे तिने 60 डागण्या दिलेली बाळं सुद्धा बघितली, पोटावरती कोयतीचं 60 चटकी दिलेली बाळं. म्हणजे एका बाजूला हे देखील आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे या सर्व पातळ्यांवर काम चालू राहील. जादूटोणा विरोधी कायदा देशव्यापी व्हावा यासाठी प्रयत्न चालू राहील. एक इथे आवर्जून सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र सरकारच्या जादूटोणा विरोधी कायद्यासारखा तंतोतंत जवळपास असलेला कायदा 1 वर्षापूर्वी गुजरात सरकारने पारित केलाय. तर जादूटोणा विरोधी कायदा देशव्यापी व्हावा यासाठी निश्चित प्रयत्न केला पाहिजे. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर की आम्ही अधिकाधिक लोकशाही पद्धतीने आणि समाज विवेकी बनण्यासाठी काम करत राहू. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लोक याला जोडून कसं घेऊ शकतील त्याचं एक छान उदाहरण इथे मला वाटतं गौरव सर्जेराव नावाचे जे तरुण व्यंगचित्रकार बसलेत. गौरव 1 मिनिट उभे राहा. तर यांच्या रूपाने आपल्याला सांगता येईल गौरवची आणि आमची काहीही ओळख नव्हती. त्यांनी आम्हाला फोन केला आणि असं विचारलं की मला असं वाटतंय की व्यंगचित्रांचं एक प्रदर्शन अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयावरल्या भरवावं, तर काही करता येईल का आपल्याला एकत्र. आणि नंतर आम्ही भेटलो आणि गौरवनी भारतातल्या 25 व्यंगचित्रकारांची, ज्याच्यामध्ये सतीश आचार्य, मंजुल यांच्यासारखे व्यंगचित्रकार आहेत, त्यांची 150 व्यंगचित्र मागवली याच्यावरती आधारित, अंधश्रद्धा, बुवाबाची, कट्टरता या सगळ्यावर. आणि त्याचं आता नुकतंच बालगंधर्वमध्ये एक प्रदर्शन भरवलं. तर या निमित्ताने व्यंगचित्रकार असलेला गौरव अनिसशी जोडला गेला. किंवा तुम्हाला माहिती असेल अलका दुपकर या पत्रकार, त्यांनी अशाच प्रकारचं एक इन्स्टॉलेशनचं प्रदर्शन केलेलं होतं. अतुल पेठे हे रंगकर्मी आहेत प्रसिद्ध, त्यांनी डॉक्टरांच्या खुनानंतर जवळपास 5 वर्ष रिंगण नाट्य नावाचा एक उपक्रम अनिसबरोबर चालवला, ज्याच्यामध्ये अनेक तरुण रिंगण नाट्याच्या माध्यमातून जोडले गेले. तर मला वाटतं तुम्हाला असं जे काही करणं शक्य असेल, तुमच्यामध्ये जी क्षमता असेल आणि त्यासाठी वेळ देण्याची तुमची तयारी असेल, कष्ट घेण्याची तुमची तयारी असेल, तर तुम्ही अनिसशी त्यामार्फतही जोडू शकता. किंवा कार्यकर्ता म्हणून जोडण्यासाठी आपलं काम, आपला व्यवसाय, आपलं कुटुंब सांभाळून सुद्धा आपण जर ठरवलं की मी वर्षातले 10 दिवस देईन, वर्षातले 20 दिवस देईन संघटनेला, तरी देखील आपण भरपूर काम करू शकतो. एका मी शिक्षकांचं उदाहरण सांगते, ते अनिसचे कार्यकर्ते नाहीत, साताऱ्याचे शिक्षक आहेत, एक छोट्या जिल्हा परिषदेच्या शाळेत काम करतात. त्यांनी काय केला एक उपक्रम की त्यांनी त्यांच्या मुलांना
त्यांच्या आजूबाजू अंधश्रद्धा म्हणजे काय ते सांगितलं आणि आजूबाजूच्या अंधश्रद्धांची यादी करायला सांगितली. आणि मुलांनी जी यादी केली आहे त्यांनी खूप विचार केला. त्या निमित्ताने आपली आई काय करते, बाप काय करतो, शिक्षक काय करतात, सगळ्यात त्यांनी लक्ष घातलं आणि सगळ्यांची यादी केली. आणि मग त्या शिक्षकांनी एक छान पुस्तक त्याचं तयार केलं, व्हिजिट. तर मला वाटतं कितीतरी दिवस त्या शाळेत तो विषय चालू राहिला ना. सर ही अंधश्रद्धा आहे का, सर नाही आहे का ही अंधश्रद्धा, घरी याबद्दल बोलणं. तर हा एक उपक्रम एक शिक्षक करू शकला. किंवा तुम्ही शिक्षक नसाल तर तुम्ही सप्रयोग व्याख्यान जर चांगलं करू शकला, तुमच्या घराजवळच्या शाळेत तुम्ही हे करू शकता. किंवा अनिसाचे अनेक विषय आहेत कामाचे, त्यातल्या कुठल्या विषयाशी जोडू शकता. तर मला वाटतं काय नेकीवर पुछपुछ असायची गरज नाही. तुम्हाला जर काम करायची इच्छा आहे ना तर जागा 1000 आहे आणि त्या निश्चित आपल्याला जोडता येऊ शकतात. मी शेवटचा प्रश्न घेतो. मी मधल्या काळात काही नकारात्मक प्रश्न विचारले पण तुम्ही त्याला खूप सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिला. हाही प्रश्न थोडा तसाच आहे, आजच्या परिस्थितीला जोडून घेऊन जाणार आहे की आपण विचारांची लढाई जेव्हा लढत असतो तेव्हा समोरून जेव्हा विचाराने त्याचा प्रतिकार होत नाही, हल्ल्याने हिंसेने होतं, तेव्हा अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा अनेक बाबा स्वामी यांचा पेय कुठलाय, आता कुंभमेळ्याला झालेली गर्दी पाहिली, तर अशी परिस्थिती आज जर डॉक्टर असते आणि त्यांनी जर ही परिस्थिती पाहिली असती तर आजच्या परिस्थितीत त्यांची प्रतिक्रिया काय असती, त्यांची स्ट्रॅटेजी काय असते किंवा त्यांचा कार्यकर्त्यांना काय सल्ला असता, हा प्रश्न घेऊन आपण थांबूया. मला वाटतं की दुसऱ्या कुणी काय करावं हे ते सांगणारच नव्हते. म्हणजे कुठलाही विवेकी माणूस जो हार्डकोर विवेकी असतो ना तो कधीही दुसऱ्या माणसाने काय करावं हे सांगत नाही. त्यामुळे मला वाटतं आम्ही नक्कीच हा विचार करतो कसोटीच्या क्षणी की डॉक्टरांनी या क्षणी काय विचार केला असता. पण त्याचबरोबर हाही विचार करतो आम्ही रॅशनल असल्यामुळेच की आम्ही आहोत. आम्ही डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नाही. आम्ही म्हणजे प्रत्येक जण, म्हणजे फक्त मी आणि हमीद नाही. त्यामुळे मला वाटतं आपल्या क्षमतांच्या आकलनाच्या आणि परिस्थितीच्या संदर्भातच आपल्याला आयुष्याचा विचार करावा लागतो. मी पहिलं सत्य आपल्याला मान्य केलं पाहिजे. पण मला वाटतं की त्यांच्याकडून जे शिकलो त्याचा विचार करता आणि मला असं नेहमी जाणवतं की मी माझ्या वडिलांच्या जगण्यातून एवढं शिकले तितकंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त मी त्यांच्या मृत्यूतून शिकले. तर जे शिकलो त्याचा विचार करता वाटतं की एकतर प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, नेटाने काम केलं पाहिजे, निराश न होता काम केलं पाहिजे, न घाबरता काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या चुका झाल्या मानवी, कमी पडलो तर स्वतःला माफ करायला शिकलं पाहिजे. नंतर ज्याला कॉम्रेड पानसरे रेषेच्या अलीकडले आणि रेषेच्या पलीकडले असा शब्द वापरायचे. आपल्याच माणसांना काहीतरी श्लेष काढून दुखावणं टाळलं पाहिजे की त्यांच्यावरती संशय घेणं टाळलं पाहिजे जेणेकरून आपण एकत्र असण्याचा भंग होणार नाही. पण त्याचबरोबर आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण म्हणजे हमीद हा शब्द वापरतो, बाबाही हा शब्द वापरायचे की आपली नौवाखाली आपण शोधली पाहिजे. प्रत्येकाने तुमच्या अंगात क्षमता आहे का तुमची नौवाखाली शोधायची, याचा तुम्ही स्वतः विचार करा. कोणी दुसऱ्याच्या सांगण्याने हे काम करू शकत ना. हे स्वतःलाच कळत असतं आपण हे करू शकतो का करू शकत नाही. मला वाटतं स्वतःशी प्रामाणिक राहून याचा विचार करावा. आव्हान निश्चितच आहे बाहेरच्या जगामध्ये, ह्याच्यात काही शंका नाही आणि ते वाढतही जाणार आहे. परंतु या काही गोष्टी लक्षात ठेवून काम करावं. आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर अजून एक सांगायचे, ते असं म्हणायचे की मी हे काम करतो कारण मला हे काम करताना मजा येते. तर ही एक साधी गोष्ट लक्षात ठेवावी. आपल्याला मजा येते ते काम आपण करत राहू, त्या कामाशी
जोडलेलं राहा. आव्हानं खूप आहेत, पण ही विचारांची जी लढाई आहे ही खूप दूरवर जाणारी आहे. का तर डॉक्टरांनी एक विचार दिलाय आणि तो विचार आज महाराष्ट्रावर पसरलाय. जो प्रबोधनाचा आहे, तो अंधश्रद्धा निर्मूलनाचा आहे. आज मक्ताजी इथं आल्या, सारं काही समष्टीच्या व्यासपीठावरती त्यांनी अनेक प्रश्नांची अनमुकलेपणाने उत्तरं दिली. त्याबद्दल मी सारं काही समष्टीच्या आयोजकांतर्फे मी त्यांचे आभार मानतो. जय भीम. जय भीम. धन्यवाद मुक्ताताई, धन्यवाद संजय सर. आज मनापासून बोलावंसं वाटतंय की अरे अमानुष वागणाऱ्यांनो, तुम्ही आमचा माणूस संपवला. अरे अमानुष वागणाऱ्यांनो, तुम्ही आमचा माणूस संपवला, पण त्याचा विचार संपवू शकणार नाही, कारण त्याच्या विचाराची चळवळ अशा मुलाखतीतून देखील सदैव अविरत चालत राहील. मुक्ताताई, मगाशी तुम्ही म्हणालात की तरुणांच्या सहभागाने तुम्ही ही चळवळ सुरू ठेवता. व्यतिरिक्त तुम्ही असंही म्हणालात की क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहारापेक्षा आपुलकीची गरज असते अंधश्रद्धा निर्मूलनासाठी. मला एक छोटासा किस्सा आठवला माझ्या बालपणीचा. मी अगदी 9 वर्षाची असेल आणि माझ्या बहिणीत आणि माझ्यामध्ये 4 वर्षाचं अंतर आहे. त्यावेळेस एकदा असं झालं की माझ्या आजीने बाहेर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे म्हणून तिने सोसायटीच्या बाहेर जाऊ नये, 5 वर्षाची मुलगी काय इतकी बाहेर जाते, आणि तिथे काहीतरी अपघात घडू नये म्हणून तिला सांगितलं ती बाहेर जाऊ नको. पण ती ऐकेना म्हणून तिने म्हटलं की तिने ती दारात काळ्या रंगाची पिशवी टाकली. ते तो बुवा आहे, बाहेर जाऊ नकोस, आणि अगदी रागाने ओरडून बोलले. आणि कधी त्याचं चुकलं ना, खोटं बोलायचं नाही, देवबापा कान कापेल. तेव्हा मला ना हे थोडं रिअलाइज झालं की आपण ना ते अंधश्रद्धाचे पेरतो ना, त्याचं रोप उगवायला लागतं ना ते बालपणापासूनच. त्या क्षणालाच जर आपण ते आपुलकीने, जे माझ्या वडिलांनी उलट केलं त्याच्या, की आम्हाला आपुलकीने जवळ घेऊन ये, बघा बाहेर गेलीस तर असं असं चालू आहे, लागेल पडेल, ह्या गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या, त्यांनी जवळ घेऊन सांगितलं. देवबाप्पा वगैरे अशी गोष्ट नाहीयेत, ह्या गोष्टी थोपांड आहेत, माझ्या मुलींना शिकवायच्या नाही, हे माझ्या वडिलांनी तेव्हा त्या क्षणाला माझ्या आजीला सांगितलं. आणि तेव्हा खरंच रिअलाइज झालं की हे अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं काम तुम्ही जे तरुणांचा सहभाग घेऊन करता ते खरंच खूप अप्रतिम आहे. आणि हे बालकांना देखील त्या वयापासूनच या गोष्टी आपण थोडंसं त्याच्यात सातत्य ठेवायला हवं की त्यांना काय शिकवायचं, त्यांना कशाची भीती दाखवायची आणि कशाची दाखवू नये. त्याच्यामुळे तुमचा मी खूप आभार मानते. आम्हाला खूप काही शिकायला मिळाल्या, बऱ्याच गोष्टी काहींना माहीत नसतील त्याही जाणून घ्यायला मिळाल्या. आणि तुमचा हा प्रवास सदैव असाच चालत राहू देत. मी पुढे तुम्हाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यासाठी बाळासाहेब ढसाळ सर यांना मंचावर आमंत्रित करते. बाळासाहेब ढसाळ सर. धन्यवाद. या अशाच मुलाखती आणि अशाच संजय सरांना देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. या अशाच मुलाखती आणि अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ही मोहीम, ही चळवळ सातत्याने सुरू ठेवू, मी असं आश्वासन ताईंना देते. धन्यवाद.